हॅलो, मी लक्ष्मी ब्लाऊज डिझाईन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप छान गोल गळ्यावर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे, छोटासा काठ वापरून. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. तर इथं उंची घेतली आहे मी 14.5, घडी आहे 11 इंचाची घडी आहे, मोंढा आहे 6 इंचावरती मोंढा घ्यायचा आहे. शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंचावरती. गळ्याची रुंदी 2.5 इंच आहे. गळ्याची उंची 10 इंच आहे. 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. चौकोन करून घ्यायचा आहे. गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे गळ्याला. कट करून घ्यायचा आहे गळा. व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस आहे तो सरळ ठेवायचा आहे. अस्तर त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि सरळ टिप मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडला. व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे कमरेच्या साईडला. गळ्याच्या साईडला टिप मारायची आहे. व्यवस्थित अशी गळ्याच्या साईडला टिप मारून घ्यायची गोलाकारमध्ये. गोल गळ्यावर आपण डिझाईन बनवणार आहोत छोटासा काठ वापरून. व्यवस्थित अशी आता हे कट करून घ्यायचा आहे गळा. छोटे छोटे कट द्यायचे आहे. आता सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला. मी इथे सरळ करून घेतला आहे. आता आपल्याला याच्यावरती दाबटीप द्यायची आहे. तर कमरेच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची. गळ्याच्या साईडला दाबटीप द्यायची आहे. व्यवस्थित अशी गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची. आता आपल्याला मोंढ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आहे. मी इथे 4-4 इंचाची टक्स देत आहे. 4 इंचावरती मार्किंग करून टक्स द्यायचे आहे. जिथे आपण मार्किंग केली आहे तिथे शिलाई करून घ्यायची आहे टक्सला. डबल शिलाई द्यायची आहे. दोन्ही साईडला डबल शिलाई करून घ्यायची आहे टक्सला पाठीमागच्या. आता इथं आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे 3 इंच.
त्याला फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून मधोमध मार्किंग करून घ्यायची आहे. पुन्हा 1 इंचावरती मार्किंग करायची आहे. असं चौकोन करायचा आहे. कट करून घ्यायचा आहे. आता हा साडीचा ब्लाऊज पीसचा छोटासा काठ निघलेला आहे. त्याच्यावरती हे ठेवून शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित. खूप छोटा काठ निघला होता. एक साईडलाच काठ होता ब्लाऊजच्या. छोट्या काठापासून पण आपण खूप सुंदर डिझाईन बनवू शकतो. शिलाई करून त्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावरती लेस बसवायची आहे. तर मी इथे लेस घेतली आहे. लेसला शिलाई करून घ्यायची आहे चारी साईडनी. चारही बाजूने व्यवस्थित अशी लेसला शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई द्यायची आहे. आता आपल्याला सेंटर काढायचं आहे. व्यवस्थित असं सेंटरला मार्किंग करून घ्यायची. आपल्याला जिथे पॅच लावायचा आहे तिथे व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची. त्यावरती पॅच ठेवून द्यायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. चारही साईडने व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. साधा सिंपल ब्लाऊज आहे. साधी सिंपल डिझाईन आहे. आता आपल्याला गळ्यावरती लेस लावून घ्यायची आहे. व्यवस्थित लेसला अशी शिलाई करून घ्यायची आहे. अगदी कुणालाही जमेल एवढी सोपी डिझाईन आहे ब्लाऊजची. कट करून घ्यायचा आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची. आता आपल्याला 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आपल्याला इथे डबल लेस लावायची आहे. एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची. दुसऱ्या साईडला 1-1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला लेस लावायची आहे. व्यवस्थित अशी ठेवून लेसला शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई करून घ्यायची आहे लेसला. साधी आणि सिंपल डिझाईन हवी होती कस्टमरला.
तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली? लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.